नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सूर्यादादाने तेजूसाठी देव्याईकडे साकडं घातलेलं आहे आणि देव्याई ही पावलेली आहे। त्याने डॅडींना तिथं चॅलेंज केलेलं आहे आणि शत्रूची धुलाई करत त्याला नेऊन परडीवर बसवलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, खऱ्या खोट्याचा न्याय कसा होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर इकडे शशिकांत सरनोबत जे आहे ते डॅडींना घेऊन जातात आणि डॅडींना म्हणू लागतात की चला तुम्हाला आमच्या गावातला हा जो परडी उत्सव आहे तो मी तुम्हाला दाखवतो। कसं आहे, तुमचा न्यायनिवाडा म्हणजे कोर्टातला न्यायनिवाडा खोटा होऊ शकतो, पण हा देवाच्या गाभाऱ्यातला जो न्यायनिवाडा आहे तो कधीच खोटा होऊ शकत नाही। म्हणून तर कितीतरी गावातली लोक इथे येतात। मग डॅडी म्हणतात नक्की असतंय काय? तेव्हा ते म्हणतात की परडीवरती ती दोन माणसं बसली जातात, ज्यांनी हे सगळं गोंधळ घातलेलं असतो। ती माणसं त्याच्यावरती बसलेली असतात आणि त्यांनीच हा न्यायनिवाडा होत असतो। जो खोटारडा आहे तो माणूस त्या पाण्यात वाहून जातो, बुडून जातो आणि जो खरा आहे तो माणूस तिथे त्याच्यावरती तारला जातो। हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की डॅडी जे आहेत ते म्हणतात की असं असतंय का? तेवढ्यातच शत्रू जो आहे तेजूच्या जवळ येत असतो, तेजूला खेचत तिथून घेऊन चाललेला असतो। तो तेजूला म्हणत असतो की मला तुझं हे काय जे वागणं आहे ते पटत नाहीये। तेजू एक गोष्ट लक्षात ठेव। तेजू म्हणते की मला ना लाज वाटते, माझ्या पोटातल्या बाळावर असल्या नालायक माणसाची सावली सुद्धा मला पडायला नको आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ना ते तुमच्यामुळं घडत आहे आणि त्यामुळं मला तुमच्यासारख्या माणसाला समोरही पाहायची इच्छा नाही। या भाषेमध्ये तेजू बोलत असते आणि त्याचवेळी तो तेजूवरती आवाज चढवत असतो आणि तिथे येतो तो म्हणजे सूर्या। सूर्या म्हणत असतो की काय चाललंय शत्रू पाहुणे हे तुमचं, असं म्हणत तो बोलू लागतो। तेव्हा तो म्हणत असतो की तुझ्या बहिणीचे प्रताप। तेव्हा तो म्हणतो की तुझ्या बहिणीच्या पोटात जे बाळ आहे ना ते कुणाचं आहे तिला विचार एकदा जरा, कुणाचं पाप पोटात वाढतंय तिच्या। तेव्हा सूर्याला खूप राग येतो। सूर्या म्हणत असतो की काय आहे हे? तेजूवरती जे आरोप होत असतात ते आरोप सूर्याला मान्य नसतात, कारण त्याच्यामध्ये तेजूची बिचारीची काहीच चूक नसती। तिच्यावरती वाटेल ते आरोप केले जात असतात आणि हे सगळं करताना ह्या शत्रूला जराही लाज वाटत नसते। जणू काय या सगळ्यामध्ये डॅडी पण सामील आहेत असं झालेलं असतं। डॅडी ही एक चकार शब्द तोंडातून काढत नाहीत आणि तेही जणू काय या शत्रूची साथच देत आहेत। अशा पद्धतीनं हे सगळं इथं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र शत्रू जो आहे त्याच्या खिशातले फोटो काढतो आणि सगळ्यांच्या समोर तिथं फोटो उधळतो। तो म्हणजे तेजूच्या शाळेत असलेले सर आणि तिचे फोटो असतात आणि ते फोटो जे आहे तो उधळून सगळ्यांच्या समोर सांगू लागतो की ही जी बाई आहे ना ही एवढी घाणेरड्या चालीची आहे, हिचं बाहेर काहीतरी लफडं सुरू आहे आणि ते बाळ तिच्या पोटात वाढतंय। तिच्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे ना तिला विचारा एकदा, तेव्हा कळेल तुम्हाला सर्वांना तिचं डोकं काय चाललेलं आहे आणि ती कशा पद्धतीने वागत आहे। हे सगळं बोलल्यानंतर मात्र इकडे सूर्याला खूप राग येतो आणि सूर्या म्हणतो की माझ्या बहिणीचं जे पावित्र्य आहे ते मला सिद्ध करण्यासाठी कुठल्या पुराव्यांची गरज नाही, कारण माझी बहीण किती निर्मळ मनाची आहे। तेव्हा तेजू सांगू लागते की हे काही नाहीये, ते आमच्या शाळेतच आहेत आणि कधीतरी असं शाळेतल्या गोष्टी डिस्कस करताना हे फोटो काढले गेलेले आहेत, असं तेजू सर्वांच्या समोर सांगू लागते। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की शत्रू जो असतो तो आरोप करत असतो, डॅडी मात्र मुख गिळून गप्प बसलेले असतात। डॅडींना शांत बसून ऐकायचं असतं, तमाशा जो चालू आहे तो चालू ठेवायचा असतो, असं डॅडींचं वागणं चाललेलं असतं। डॅडी मात्र स्वतःला सेफ ठेवत असतात। तेव्हा तो म्हणत असतो की चल तू खरी आहेस ना, दे मग परडीची परीक्षा, असं म्हणत शत्रू बोलत असतो। तेजू म्हणत असते की हो दादा थांब, मी देणार आहे परडीची परीक्षा। तेव्हा तिला सूर्या म्हणू लागतो की नाही तेजू, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पोटात बाळ आहे, तुझी तब्येत नाजूक आहे, तू कोणतीही परीक्षा द्यायची नाही एवढं लक्षात ठेव, असं म्हणत सूर्या तिला समजावत असतो, तिला सांगत असतो। परंतु तेजू मात्र आता ऐकायला तयार नसते। ती म्हणत असते की मी परडीची परीक्षा देणार आहे आणि दादा ही परीक्षा जी आहे ना ते मला पावित्र्य सिद्ध करण्यासाठी नाही। उद्या माझं बाळ जन्माला आलं ना, त्या बाळाला हा जो समाज आहे ना
तो नावं ठेवणार आहे, त्याची आई कशी होती याच्यावरनं नावं ठेवली जाणार आहेत. ते नको आहे मला, कारण माझ्या बहिणींचा, माझ्या भावाचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. ही गोष्ट मला माहिती आहे, पण या लोकांनी, या समाजाने माझ्या भावाला, माझ्या बाळाला नावं ठेवू नये यासाठी मला ही परीक्षा द्यायची आहे. असं जेव्हा तेजू बोलत असते तेव्हा मात्र सूर्याला खूप वाईट वाटत असतं. आणि अशा अवस्थेत तेजू परीक्षा द्यायला जाणार असते. तेव्हा मात्र सूर्या म्हणतो की ठीक आहे तेजू, तू जर परीक्षा देणार असेल तर शत्रू पाहुणं पण परीक्षा देणार आहे, तेवढं लक्षात ठेव, असं सूर्याने ठरवलेलं असतं. आणि शत्रूची पण वाट लावलेली असते. शत्रूला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालं तरी शत्रूने ज्या चुका केलेल्या आहेत त्या इतक्या भयानक असतात की त्याला कधी माहितीही नव्हतं की त्याला अशा परीक्षेला सामोरं जावं लागेल. आता शत्रू मात्र म्हणत असतो की नाही, मी ही परीक्षा देणार नाही. तेव्हा सूर्या म्हणतो की न्यायनिवाडा एकच होणार आहे. जेव्हा त्या बॉक्समध्ये दोघांनाही उभं केलं जातं, जो दोषी असतो त्यालाही, जो आरोप करतो त्यालाही, त्यामुळं परीक्षा द्यावीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. या परडीवरती दोघांनीही चढायचं आहे. माझी बहीण जर परडीची परीक्षा देणार असेल तर तुलाही परडीची परीक्षा द्यावीच लागणार आहे, अशा भाषेमध्ये बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या इतक्या भयानक असतात की कोणी विचारही केलेला नसतो. त्यासोबतच आता ही परडीची परीक्षा असते, ती सुरू होणार असते. आणि सूर्या मात्र खूपच घाबरलेला असतो. त्याला खूप काळजी वाटत असते, हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्यामुळं तेजूला त्रास होत आहे. आणि सूर्या मग देवीच्या समोर असतो. तो म्हणत असतो की मी तुझी परडी माझ्या डोक्यावर घेतलेली आहे, तुझ्यासाठी मी एवढं केलेलं आहे, पण आज माझ्या बहिणीची जी अवस्था आहे त्या अवस्थेतून माझ्या बहिणीला बाहेर काढणं गरजेचं आहे, कारण माझ्या बहिणीला सुखरूप ठेव. आज मी तुला सांगत आहे ते म्हणजे माझ्या बहिणीची याच्यामध्ये कोणतीही चूक नाही. माझी बहीण अजिबात चुकलेली नाही, तिच्यावरती हे आरोप खोटे नाटे केले जात आहेत. आणि त्याचबरोबर तो सांगत असतो की तुझ्या कपाळावर जसं कुंकू आहे तसंच माझ्या बहिणीच्या कपाळावरही कुंकू आहे. माझी बहीण ही आज परीक्षा द्यायला गेलेली आहे, तिचं काहीही चुकलेलं नसताना तिला ही परीक्षा द्यावी लागत आहे. आता मी शांत राहणार नाही. याच्या बांगड्या आहेत, तिचं पावित्र्य आहे, आज तिचं स्वतःचं पावित्र्य तिला सिद्ध करण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागत आहे. माझ्या बहिणीसाठी मी वाटेल ते करायला तयारी आहे. आज माझी बहीण खरी आहे, ही गोष्ट मला माहिती आहे आणि ही गोष्ट तुलाही माहिती आहे. माझ्या बहिणीसाठी धाव धाव माते तू भाव, आई धाव, असं म्हणत सूर्या जो आहे तो देवी आईकडे मागणं मागत आहे, देवी आईकडे प्रार्थना करत आहे. आणि सूर्या काहीही करून त्याला आपल्या बहिणीला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. आणि सूर्याने हातामध्ये कुंकू घेतलेला आहे, ती साडी जी आहे हिरवी साडी घेतलेली आहे. आणि आता तांडव होणार असतो. आणि सूर्याने ती हिरवी साडी अंगावर घातलेली आहे, नेसलेली आहे. आणि सूर्या जो आहे तो देवीच्या समोर तिथे तांडव नृत्य करत असतो आपल्या तेजूसाठी. तेजू सुखरूप आहे, राहावी, त्याचबरोबर ती खरी आहे आणि आज खऱ्याचा न्याय व्हावा यासाठी सूर्या हे सगळं करत असतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शत्रू आणि तेजू दोघंही आता परडीची परीक्षा देण्यासाठी तिथे परडीच्या परीक्षेसाठी गेलेले आहेत आणि तिथे या सर्व गोष्टी घडत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.